कोकणात काय आहे, कोकणात राहून करणार काय आहात, असे हमखास प्रश्न विचारले जातात. मात्र कुडाच्या तरुणानं स्वतःच्या हिमतीवर आपला उद्योग उभारला, तोही वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी. मेहनत, चिकाटी, सातत्यपूर्ण काम, घरातले मार्गदर्शकांचे आशीर्वाद यांच्या बळावर आज ते 2 ते 3 करोडची उलाढाल करतात. अनेकांना रोजगारही देतात. ते आहेत कुडाळचे सुपुत्र उद्योजक कुणाल वरसकर. त्यांच्यासोबत आज संवाद साधणार आहोत, हा प्रवास समजून घेणार आहोत युवा प्रेरणा या दैनिक कोकणसादच्या वर्धापन दिन विशेष भागातून. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आता उद्योग म्हटला की रिस्क ही आली आणि शक्यतो याकडे तरुणाई फार कमी प्रमाणात वळते. बरोबर. पण तुम्ही हा निर्णय केव्हा घेतलात की तुम्हाला या क्षेत्रातच यायचं आहे? झालं असं की लहानपणापासूनच मला एक सक्सेसफुल बिझनेसमॅन व्हायचं होतं, कारण की आमचं ऑलरेडी एक बिझनेस बॅकग्राऊंड होता. वडील उद्योगधंद्यातच होते. सो त्यांना बघता बघता मला पण असं वाटलं की मी एक माझी स्वतःची फॅक्टरी उभी करावी. सो ह्या गोष्टीमधून मला मग स्वतःची एक फॅक्टरी उभी करावीशी वाटली आणि मग बिझनेस म्हटला की रिस्क आलंच, पण रिस्क घेतल्याशिवाय काय निष्पन्न पण होत नाही. बरोबर. पण ही सुरुवात नेमकी कधी झाली आणि त्यामध्ये जेव्हा तुम्ही उतरलात तेव्हा कसं तुम्हाला एक गोष्टी सुचत गेल्यात आणि त्यासाठी तुम्ही काही वेगळं शिक्षण वगैरे घेतलं होतं का? ऑलरेडीच आमचं पॅकेजिंगमध्ये बिझनेस होता. सो त्या ह्याच्यासाठी मी सर्वप्रथम श्री पंचम खेमराज महाविद्यालयामधूनच ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. त्यानंतर मग मी डिप्लोमा केला पॅकेजिंगचा IIP इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंगमध्ये. आणि डिप्लोमा केल्यानंतर मला आयडिया यायला लागली की आपण पॅकेजिंगमध्ये आणखीन काय काय करू शकतो. सो त्यानंतर मी माझं MBAही कंप्लीट केलं सिम्बॉयसिसमधून. पण 2018 साली मी माझा प्रोजेक्ट KV इंडस्ट्रीज हा इम्प्लिमेंट करायला चालू केला, कारण की आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये मोठ्या प्रमाणात फूड प्रोसेसिंग युनिट्स आहेत, फूड बेवरेज युनिट्स आहेत की ज्यांना लाईक जिरा सोडा आणि हे जे काही आपले प्रॉडक्ट्स आहेत सिंधुदुर्गातले किंवा कोकम सोडा. सो ह्यांना एक पॅकेजिंग करण्यासाठी आपल्याला बॉटल्सची किंवा अशी रिक्वायरमेंट कस्टमर्स मला दिसत होते. सो त्या अनुषंगाने मी मग MIDCत हळूहळू प्लॉट शोधायला सुरुवात केला, कारण की एक उद्योग उभारण्यासाठी आपल्याला हवी असते तर ती एक चांगला इन्फ्रास्ट्रक्चर MIDC आपल्याला उपलब्ध करून देऊ शकतो. या दृष्टिकोनातून मी MIDCत प्लॉट शोधायला चालू केला आणि अशा रीते 2018 सालात मला एक प्लॉट मिळाला. म्हणजे तिकडचे ज्यावेळीचे जे अध्यक्ष होते आनंद बांदिवडेकर, त्यांना भेटल्यानंतर मला असं वाटतं बऱ्या प्रकारे माझ्या लाईफमध्ये टर्निंग पॉईंट आला, कारण की जे अनोळखी होते मला, म्हणजे आनंद बांदिवडेकर ज्यांनी मला त्यांचा पहिला प्लॉट त्यांनी मला रेंटवर दिलेला. सो तेच नंतर हळूहळू माझे गुरु होऊ लागले. त्यांनासुद्धा माझ्यात काहीतरी दिसायला लागलं आणि ते सुद्धा मला खूप सपोर्टिव्ह ॲक्ट करायला लागले. सो त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला आहे. आनंद बांदिवडेकरांनी मला, म्हणजे मी तर त्यांना गुरुच मानतो. सो त्याच्यातून मग पेट बॉटल्सची फॅक्टरीचं सुरुवात झाली 2019 पासून. 2019 पासून सुरुवातीला माझा मित्र कृष्णा जोशी ह्याने मला सुरुवाती काळात खूप मदत केली आहे, कारण की सुरुवातीला मशीन चालवायला लेबर नव्हता. तर त्यावेळी मी, माझा मित्र आणि माझे 2 भाऊ गीतेश गौरव, आम्ही चौघं जाऊन फॅक्टरी चालवायचो. स्वतःच बॉटल बनवायचो, स्वतःच पॅक करायचो आणि स्वतः नेऊन मार्केटमध्ये विकायचो. सो असा हा प्रवास चालू झाला आणि नंतर मग टप्प्याटप्प्यात धंदा वाढत गेला. बरोबर. पण एक पीक पॉइंट येतो आणि त्यावेळी आपण एक यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला यायला सुरुवात होते. तो क्षण तुमच्या आयुष्यात कधी नेमका आला? तो क्षण नेमका माझ्या आयुष्यात आला तो म्हणजे कोरोनाचा काळ. कारण की 2020 साला ज्यावेळी कोरोना हाय अलर्ट डिक्लेअर झालं, त्यानंतर सगळे बॉर्डर सिंधुदुर्गाचे आपले सील केले गेले होते आणि आपल्या जिल्ह्यात बऱ्या प्रकारे ह्या पॅकेजिंगमधले जे बॉटल्स होते हे गोव्यातून येत होते. सो त्यावेळी बॉर्डर सील झाल्यामुळे बऱ्याचशा कस्टमरना पॅकिंग करण्यासाठी बॉटल्स मिळत नव्हते. सो त्यावेळी मला वाटतं की माझ्या बिझनेसमध्ये टर्निंग पॉईंट ठरला आणि त्यावेळी मी हे करू शकलो. आणि नक्कीच ज्यावेळी मी नवउद्योजक होतो, म्हणजे एक वयाच्या 22व्या वर्षी ज्यावेळी मी बँकेकडे लोन मागायला गेलेलो, त्यावेळी सुद्धा म्हणजे 2-3 बँक्सने तर मला लोन देण्यास नकारच दिलेला. पण त्यातली युनियन बँक ऑफ इंडियाचे संतोष राणे सर म्हणून होते, त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यावेळी मला ते लोन प्रोव्हाइड केलं. सो तसं मग एक्सपान्शन होत गेलं. पण नक्कीच कोविड काळात हा माझा एक्सपान्शनचा पॉईंट होता. बरोबर. पण आता KV इंडस्ट्रीजमध्ये नेमकं काय काय पाहायला मिळतं किंवा कशा पद्धतीचे उद्योग इथे चालतात?
आता केव्ही इंडस्ट्रीजमध्ये आम्ही पेट बॉटल्स बनवतो, पेट जार्स बनवतो, म्हणजे पिकल जार्स, पिकल पॅक करण्यासाठी. बॉटल्समध्ये जिरा सोडा किंवा ऑरेंज हे जे काय बेवरेज प्रॉडक्ट्स आहेत ते सगळे पॅक करायला आम्ही बॉटल्स वापरतो. प्लस फिनेल बॉटल्स, कोकम, आपल्या इकडे कोकमचं आगळ भरपूर निघतो, सो तो आगळ पॅक करण्यासाठी बॉटल्स आपल्याकडे मिळतात. त्याच्यानंतर काही काही लोक इकडे घराघरात तेल काढतात, खोबरेल तेल, सो ते खोबरेल तेल पॅक करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे बॉटल्स मिळतात. जेव्हा तुम्ही हे सगळं सुरू केलेलं होतात तर त्यावेळी तुम्ही सुरुवातीला म्हटलात की लेबर नव्हते, मग आता तर तुम्ही अनेकांना रोजगार देताय, तर ते नेमकं कसं आहे? आता सर्वसाधारणपणे माझ्याकडे 10 लेबर आहेत कुडाळला आणि 10 लेबर आहेत वेंगुर्ल्यात. सो हे इकडचे सगळे स्थायिक लेबर आहेत जे काम करतायत आणि माझे दोन्ही फॅक्टरी चांगल्या हँडल करतायत. असं तुम्ही म्हटला होतात की अनेकांनी रिस्क घेतली तुम्हाला लोन देण्यासाठी, पण आज तुम्ही अनेकांना रोजगार देताय, तर हे करणं नक्कीच सोपं नसतं. मग तुम्ही हे सगळं नेमकं जमवलं कसं? तर मेन गोष्ट रिस्क म्हणजे काय की जसं जसं मार्केट वाढत गेलं तसं मी एक्सपान्शन केलं. एक्सपान्शन करता करता तसा लेबर वाढत गेला आणि लेबर वाढत गेला तसं माझं मार्केट देखील वाढत गेलं. आज जवळजवळ गोव्यापासून चिपळूणपर्यंत आम्ही सप्लाय देतोय. सो ह्या कस्टमरच्या ऑर्डर्सप्रमाणे तेवढा रोजगार सुद्धा इकडे वाढतोय. कारण की काय होतंय की फॅक्टरी नुसती एक शिफ्टमध्येच चालत नाही तर 2 शिफ्टमध्ये सुद्धा चालत आहेत. सो तेवढ्या प्रकारचा लेबर मला तिकडे अवेलेबल करायला लागतोय आणि नक्कीच सिंधुदुर्गात लेबर आहे, अवेलेबल होतोय. आणि फक्त एवढीच माझी हे आहे की इकडच्या लेबरनी सुद्धा एक चिकाटीने काम केलं तर मग बाहेरून येणारे जे लेबर्स आहेत हे खूप कमी होतील. पण या सगळ्यामध्ये पुढे जात असताना सुरुवातीला कच्चा माल हा पण महत्वाचा असतो या इंडस्ट्रीमध्ये, तो तुम्हाला नेमका कुठून मिळतो? कच्चा माल जो आहे तो आम्हाला गुजरात, म्हणजे माझ्या कुडाळच्या केव्ही इंडस्ट्रीजमध्ये फॅक्टरीमध्ये सगळं आम्हाला गुजरातवरून आणायला लागतो, गुजरात किंवा मुंबईवरून. कारण की त्याचा जो हब आहे हा सगळं गुजरातमध्ये आहे. कारण की गुजरातमध्ये रिफायनरी आहे. सो रिफायनरीमधून जे बाय प्रॉडक्ट्स निघत आहेत त्याच्यातूनच आमचं रॉ मटेरियल बनतं आहे. सो हे सगळं मेन हब गुजरातमध्येच आहे आणि तशा प्रकारे आम्ही त्यावेळी फिरून सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करून तसं रॉ मटेरियल जमवलेलं. राहिला प्रश्न वेंगुर्ल्याच्या फॅक्टरीत, तर वेंगुर्ल्यामध्ये आम्ही टिन्स बनवतो, कॅशू टिन्स, जे काजू पॅक करण्यासाठी वापरतात, विच आर 13 इंचेस अँड 14 इंचेस. मग हे सगळं आम्ही ह्याच्यासाठी लागणारं सगळं रॉ मटेरियल आम्ही मुंबईतून आणतो. पण आता या सगळ्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आता जेव्हा उद्योग सुरू होतो त्यावेळी चढ उतार हे असतातच. असं तुमच्या बाबतीत कधी घडलं का? आणि जर हे घडलं असेल तर तुम्ही ते सगळं टॅकल कसं केलं? हे नक्कीच घडतं आणि हे माझ्या एका उद्योजकाच्याच बाबतीत नाही तर सगळ्या उद्योजकांच्या बाबतीत हे घडत असतं. त्यावर फक्त एकच सोल्युशन असतं की तुम्ही सातत्याने काम करत राहणं. ज्यावेळी तुम्ही एखादा बिझनेस मुळात हा एक लहान बाळासारखा असतो. सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही त्याला सुरू करता त्यावेळी त्याचं आधी पालन पोषण व्यवस्थित होतंय की नाही हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. मग तीच गोष्ट ज्यावेळी तुम्ही सातत्याने करता त्यावेळी उद्योगधंदा वाढत जातो आणि त्याप्रमाणे ते प्रॉब्लेम्स देखील हळूहळू सॉल्व्ह होत जातात. पण ह्याच्यात चिकाटी पण तेवढीच महत्त्वाची आहे आणि त्याहीपेक्षा काही महत्त्वाचं आहे तर ती जिद्द. बरोबर, तीच तुमच्याकडे दिसली आणि त्यामुळे आज तुम्ही एवढं मोठं तुमचं साम्राज्य उभारू शकला. पण सर, सिंधुदुर्गातली उद्योजकतातली परिस्थिती नेमकी काय आहे, तुम्हाला काय वाटतं? सिंधुदुर्गातली उद्योजकता आता बघायला गेलो तर आपल्याकडे जो यंग वर्ग आहे त्यांनी पण रिस्क घेऊन वेगवेगळे बिझनेस अपॉर्च्युनिटीजला निर्माण करून बिझनेस करणं खूप गरजेचं आहे. आणि कोकणात तसं बघायला गेलं तर बिझनेस करणं सोपं नाही. कारण की आपल्याकडे जो पावसाळी सीझन आहे त्या सीझनमध्ये बिझनेस सस्टेन करणं खूप कठीण आहे. कारण की ती सस्टेनेबिलिटी आणण्यासाठी काही वर्ष जातात. सो आणि इनिशियल जो काळ असतो म्हणजे तो लोनचा काळ असतो किंवा आपलं जे सुरुवातीला कुठचाही उद्योजक घेतो त्यावेळी लोन घेतो. लोन घेऊन त्याची 5-7 वर्ष होईपर्यंत त्याचा बिझनेस व्यवस्थित सेट होतो, पण तो 5-7 वर्षातच हार मानतो. सो ही हार न मानता कुठच्याही नव उद्योजकाने थोडे पेशन्स ठेवावेत. एव्हरीथिंग नीड्स टाइम. सो हळूहळू सातत्याने ज्यावेळी तुम्ही एक व्यवसाय करता तो व्यवसाय तुम्ही सातत्याने केल्यानंतर तो व्यवसाय तुमचं लोन फिटेपर्यंत एक सुदृढ
बाळ झालेलं असतं. सो त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट खूप फास्ट मिळायला लागतात. पण सातत्य हे खूप महत्वाचं आहे आणि पेशन्स आणि सातत्य समजा तुम्ही ठेवलात तर नक्कीच नव उद्योजक बऱ्या प्रकारे तयार होऊ शकतात. आणि हीच प्रेरणा आम्हाला तुमच्याकडून मिळते. पण आता जेव्हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो आपल्या आयुष्यातला तो म्हणजे आपल्या घरातले, त्यांच्या सपोर्टशिवाय आपण पुढे जाणं तर शक्यच नसतं. तर आता त्यांच्या भावना नेमक्या काय आहेत? कारण सगळं जे काही तुम्ही उभारलं ते स्वतःच्या हिमतीवर उभारलं. काय घरातून मी म्हणेन की माझ्या आई वडिलांनी पण मला तेवढाच फ्रीडम दिला, त्यामुळेच मी इकडे जे काय अचीव करू शकलो ते मी अचीव करू शकलो. कारण की त्यांनी मला कुठेच रोखलं नाही. तू कर. नेहमी मी सतत जे डिसिजन्स घेत आलो मला त्यांनी सांगितलं तू कर, आपण बघू, आम्ही आहोत, असं नेहमी त्यांनी सपोर्ट देत गेला. आणि त्यांनी मला एकदम फ्री सोडलं. म्हणजे मी ठिकठिकाणी फिरलोय, ठिकठिकाणी मला मनात वाटलंय त्यावेळी मी अभ्यास केलाय, त्या ठिकाणी जाऊन लोकांना भेटलोय. हे सगळं करत असताना मला घरातून फुल सपोर्ट होता. आणि मला असं नक्कीच वाटतं की घरातल्यांच्या सपोर्टमुळे माझे गुरु आनंद बांदिवडेकर आणि माझा मित्र कृष्णा जोशी ह्या आणि माझी कुडाळ MIDC असोसिएशन पूर्ण टीम, ह्या टीमशिवाय मी इथपर्यंत पोहोचणं नक्कीच पॉसिबल नव्हतं. कारण की ज्यावेळी तुम्ही एका विजनकडे तुम्ही तुमचा प्रवास करत असतात त्यावेळी असं म्हणतात ना की देव पण तुम्हाला ती माणसं जोडून देतो जेणेकरून तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतात. नक्कीच मी अजून माझ्या ध्येयापर्यंत पोहोचलो नाही आहे. मी जे काय आहे ते फक्त 10%च स्वतःला समजतो. पण नक्कीच ह्या जिद्दीने काम करत राहिलो तर नक्कीच पोचेन अशी मला आशा आहे. तसंच ज्यावेळी आपण बिझनेसमध्ये असतो त्यावेळी आपला लाईफ पार्टनर जो आहे तो पण तेवढाच सपोर्टिंग असला तर आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायला खूप सोपी पडते. 1-1.5 वर्षापूर्वीच माझं लग्न झालं. सो त्या ह्याच्यातून माझ्या लाईफ पार्टनरकडून जो म्हणजे यशस्वीकडून जो मला सपोर्ट मिळाला आहे किंवा सासरीकडून म्हणजे ते सुद्धा बिझनेस बॅकग्राऊंडमधले आहेत. सो सासऱ्यांचा किंवा त्यांचं सुद्धा एवढं हे आहे की तुम्ही बिझनेस करा. त्यांची पण इच्छा आहे तशीच की बिझनेस जास्तीत जास्त वाढावा आणि इकडच्या म्हणजे नव उद्योजक तयार व्हावेत अशी पण त्यांची इच्छा आहे. तर तसंच माझा लाईफ पार्टनर जो आहे तो पण मला खूप सपोर्टिव्ह आहे. सो मला असं वाटतं ह्या 1.5 वर्षात माझी प्रगती खूप फास्ट झाली आहे. म्हणजे यशस्वीमुळे नक्कीच मी तिला ते श्रेय देईन. कारण की ती नेहमीच माझ्या पाठीशी उभी राहून ती आणखीन मला प्रोत्साहन देत गेली आहे. आता महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या सिंधुदुर्गातला किंवा कोकणातलाच, तो म्हणजे रोजगाराचा. आणि आता उद्योगाकडे वळण्यापेक्षा अनेक जण नोकरीच पत्करतात. कारण त्यात एक म्हणतात ना की 1 महिन्याचं एक अमाऊंट आपल्या खात्यावर येत असते. पण ही परिस्थिती बदलायची असेल आणि सिंधुदुर्गातला युवक किंवा कोकणातला युवक इथेच राहायचा असेल तर नेमकं काय करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? सिंधुदुर्गात मेन गोष्ट आता आमच्या MIDC असोसिएशनचं सुद्धा जे काय टार्गेट आहे ते आमचं हेच आहे की इकडे जास्तीत जास्त बिझनेस यायला पाहिजेत. कारण की काय आज सिंधुदुर्गात बघायला गेलं तर तेवढ्या प्रकारचे उद्योगधंदे आपल्याकडे किंवा उलाढाल नाही आहे. ती त्या प्रकारात समजा उलाढाल झाली तर नक्कीच आपल्याकडे आणखीन रोजगार निर्माण होऊ शकतो. मोठमोठे आपले जे आता युवा पिढी आहे जी कॉमर्समधून एज्युकेशन घेते किंवा सायन्समधून एज्युकेशन घेते त्यांनी इकडे थोडा रिसर्च करावा की काय काय आहे. बरेचशे गोष्टी अशा आहेत जे आपल्याकडून मुंबईतून येतात किंवा गोव्यातून येत आहेत. सो असे अनेक बिझनेस अपॉर्च्युनिटीज आहेत जे आपली यूथ क्रॅक करू शकते. आणि आता गव्हर्नमेंटने सुद्धा बऱ्या प्रकारे चांगल्या सबसिडी स्कीमसुद्धा आपल्यासाठी उपलब्ध ठेवलेल्या आहेत. आपलं DIC आहे, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर आहे, KVIC आहे. हे दोन्ही माध्यमातून आपण कुठचीही स्कीम घेऊन बिझनेस चालू करू शकतो. सो फक्त काय आहे की एक घरातून त्यांना सपोर्ट, रिस्क टेकिंग कॅपॅसिटी आणि मी मगाशी सांगितलं तसं पेशन्स अँड सातत्य हे एवढ्या ह्यांनी काम केलं तरी एक 5-7 वर्षात खूप चांगले बिझनेसमॅन इकडे तयार होतील. बरोबर. पण अशा नव उद्योजकांना जे या क्षेत्रात येऊ पाहतात त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? सल्ला द्यायचं म्हटलं तर माझं असं आहे की तुम्ही एज्युकेशन पण घ्या, म्हणजे हायर एज्युकेशन म्हणजे MBA पर्यंत सुद्धा तुम्ही शिक्षण घ्या आणि ते जे तुम्ही शिकताय ते तुम्ही बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा किंवा तुम्ही त्याच्यातून बिझनेस निर्माण करा. ही एक गोष्ट झाली. आणि कुठचंही लोन घेतल्याशिवाय मला तरी असं वाटतं की कुठचंही लोन घेतल्याशिवाय आपली प्रगती सुरुवात होत नाही. कारण की काही टार्गेट्स असतात, काही कॅल्क्युलेशन्स असतात. त्या कॅल्क्युलेशनवर माणूस समजा चालला तर तो एक इनडायरेक्ट प्रेशर त्या एंटरप्रेनरवर असतो. सो तो इनडायरेक्ट प्रेशरच त्याला पुश करतो
आणखीन काम करण्यासाठी. सो ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या लक्षात घेऊन एकदा तुम्ही रिस्क घ्या आणि फक्त जिद्द ठेवा आणि विजन ठेवा. मला असं वाटतं की समजा तुम्ही एवढं जिद्दीने काम कराल किंवा एक विजन तुम्हाला सेट कराल तर मला असं वाटत नाही की कुठची गोष्टी तुम्हाला रोखू शकेल. कारण की मला देखील भरपूर अडचणी आल्यात, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आल्यात, पण ते देखील सातत्याने काम करत राहिलो की त्याच्यावर सोल्युशन मिळतं हे मला कळलं. सो मी सातत्याने काम करत राहिलो. सर धन्यवाद. तुम्ही फार महत्त्वाच्या मुद्द्यांवर आज अनेक मार्गदर्शनही केलेलं आहेत आणि तुमचा प्रवास आमच्याशी शेअर केलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. असंच काम करत राहा आणि सिंधुदुर्गाचं नाव मोठं करत राहा. तर हे होते उद्योजक कुणाल वरसकर. आज आम्ही त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी एक सल्ला दिलाय, तो म्हणजे जर तुम्ही सातत्य आणि मेहनत कराल तर तुम्हाला यश मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आणि सिंधुदुर्गातील परिस्थिती नक्कीच बदलेल. मात्र आता दृष्टिकोन बदलणंही तेवढंच गरजेचं आहे. आता इथंच थांबतोय. पाहत राहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साद लाईव्ह. धन्यवाद.